तर बघा, आज आपण आपल्या नवग्रह सिरीज मधील केतू द प्लॅनेट ऑफ मोक्षा या ग्रहाविषयी माहिती घेणार आहोत. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करायच्या आहेत. तुमच्या काही शंका असतील त्या तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता आणि त्या प्रत्येक कमेंटला पर्सनली उत्तर दिलं जाईल. तर बघा, केतूला मोक्षकारक म्हटलेला आहे. केतू कशासाठी आलेला आहे हो? तर केतू आपल्याला मोक्ष देण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये, आपल्या पत्रिकेमध्ये आलेला आहे. आता बघा, प्रत्येक ग्रह आपल्याला कशामध्ये तर बांधत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सूर्य आपल्याला नेम, फेम, पद, प्रतिष्ठेमध्ये बांधायला आलाय. बुध आपल्याला बिझनेसमध्ये, बुद्धीमध्ये बांधायला आलाय. गुरु आपल्याला नॉलेजमध्ये बांधण्यासाठी आलेला आहे. तर शनी कर्मामध्ये बांधण्यासाठी आलेला आहे. राहू डिझायर्समध्ये, तर मंगळ शक्तीमध्ये. हे प्रत्येक ग्रह कशाच्या माध्यमातून आपल्याला बांधत आहेत, आपल्याला बंधनामध्ये टाकत आहेत. मात्र एक ग्रह आहे जो याच्या पलीकडे जाऊन आपल्याला मुक्त करण्याची गोष्ट करतोय, तो म्हणजे केतू आहे. म्हणून केतूला अध्यात्म किंवा आध्यात्मिक जगत म्हटलेलं आहे. कारण जिथं मोक्ष आहे तिथं अध्यात्म आहे, आणि जिथं अध्यात्म आहे तिथं काय आहे? मोक्ष आहे. म्हणून केतूला रूट्स म्हटलेलं आहे. आपले जे रूट्स आहेत ते कोण आहे हो? तर ते केतू आहेत. रूट्स आहेत म्हणून आपली जी अँसेस्टरी आहे, आपले जे पित्र आहेत, ते पित्र कोण आहेत? तर केतू आहेत. जिथं पित्र आले तिथं डीएनएच्या गोष्टी आल्या, जिथं रूट्स आले तिथं डीएनएच्या गोष्टी आल्या. म्हणून आपला जो डीएनए आहे तो कोण आहे? केतू आहे. बघा, किती महत्वाची गोष्ट आहे. आपला डीएनएचा कारक कोण असेल तर तो केतू आहे. जसा आपला डीएनए आहे तसं आपण म्हणलेलो आहे आपले कॅरेक्टरिस्टिक कोणामध्ये आहेत? आपल्या डीएनए मध्ये आहेत. म्हणजे केतू आपल्या कॅरेक्टरिस्टिकला, आपल्या जडांना रिप्रेझेंट करणारा प्लॅनेट आहे. सगळ्यात महत्वाचा प्लॅनेट कोण असेल ऍस्ट्रॉलॉजी मधला तर तो केतू आहे. कारण हा मोक्ष करवणारा, बंधनातून मुक्त करवणारा आणि आपल्या डीएनएचा, आपल्या रूट्सचा, आपल्या जडांचा कारक ग्रह आहे. त्याच्या पुढे जर बघितलं तर आपली कुलदैवत, आपल्या रूट्स कुणाबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत तो? तर आपल्या रूट्स जे आहेत त्या आपल्या कुलदेवी किंवा आपल्या कुलदैवताबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणून प्रथा परंपरांगत ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या गोष्टी कोणाच्या अंडर आहेत? तर केतूच्या अंडर आहेत. तुमच्या प्रथा परंपरा ज्या अँसेस्टरीने चालवत आलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा कारक कुलदेवता म्हणून कोण आहे? तर केतू आहे. तुमची जी ग्रामदेवता आहे ती सुद्धा केतू आहे. परंपरागत तुम्ही ज्या ग्रामदेवतेला पूजत आलेला आहे ती ग्रामदेवता साक्षात कोण आहे? तर केतू आहे. पुढे गेलं तर तुमचे ट्रेडिशन म्हणजे तुमच्या परंपरा ह्या कोण आहेत? तर केतू आहे. म्हणून परंपरांना पाळणं, तुमच्या ट्रेडिशनना फॉलो करणं म्हणजेच तुमच्या रूट्सना फॉलो करणं हे केतूला मजबूत करण्यासारखं आहे. पुढे गेलं तर केतू कोण आहे हो? तर केतूला आपण फ्लॅग म्हणू शकतो, म्हणजे ध्वजा. ज्याचा रूट्स मजबूत आहेत, ज्याचे अँसेस्टर्स मजबूत आहेत, ज्याचे पित्रज मजबूत आहेत, तिची ध्वजा सुद्धा मजबूत आहे. आणि ज्याचे रूट्स मजबूत असणार आहेत तो एका उंचाईवर जाणार आहे. म्हणून या उंचाईचा कारक, या ध्वजेचा कारक कोण आहे? तर केतू आहे. बघा, तुमचे रूट्स स्ट्रॉंग नसतील तर तुम्ही वर जाऊ शकणार आहे काय? तुम्ही प्रगती करू शकणार आहे काय? नाही ना. प्रगती करण्यासाठी किंवा एका स्टेजला स्टेबल राहण्यासाठी तुम्हाला रूट्सची गरज आहे. तुमचे रूट्स मजबूत असणे गरज आहे. आणि तुमचे रूट्स कोण आहेत? केतू आहे. म्हणून ज्याचा केतू पॉवरफुल आहे, ज्याचे रूट्स पॉवरफुल आहेत, त्यांचा फ्लॅग आज ना उद्या होणार आहे, किंवा त्यांचा फ्लॅग आज ना उद्या उंचाईवर जाणार आहे. ट्रेडिशन, कुलदेवता, तुम्ही जर चित्रपट बघितला असेल कांतारा, त्यामध्ये दैव म्हटलेला आहे की बाबा एक दैव आहे, तो त्या कम्युनिटीला गव्हर्न करायला लागलाय किंवा ती कम्युनिटी एक ट्रेडिशन म्हणून त्या दैवाला फॉलो करायला. तो दैव कोण आहे? तर तो केतू आहे. बघा, दक्षिण भारतामध्ये किंवा तुम्ही उत्तर भारतामध्ये जरी गेला तरी ह्या गोष्टींना फार महत्व आहे. ते त्यांच्या अँसेस्टर्स किंवा त्यांची जी पित्रज किंवा त्यांची जी दैव आहे त्यांना कधीही विसरत नाही. त्यांच्या प्रथा परंपरा फॉलो करत राहतात. म्हणून त्यांची जडं मजबूत आहेत. कुठलेही प्रॉब्लेम आले तर ती कुठं जातात? त्यांच्या त्यांच्या कांताराकडे. म्हणून दैवाचा कारक, देवतेचा कारक, कुलदेवतेचा कारक, ग्रामदेवतेचा कारक ग्रह कोण आहे? केतू आहे. म्हणून तुमचे जे परंपरागत ज्या गोष्टी अडचणी तुम्हाला येत राहतात किंवा ज्या वंशावलीमध्ये येणाऱ्या अडचणी आहेत त्या कोणाच्या? म्हणून वंशावलीमध्ये म्हणजे परंपरागत येणाऱ्या अडचणी सुद्धा कोण आहेत? तर ते केतूच्या अडचणी आहेत. बघा, काही घरांमध्ये वंशवृद्धीच्या अडचणी येतात किंवा काही घरांमध्ये जे मेल संतान आहेत त्यांना काहीतरी अडचणी येतच असतात. हा पॅटर्न फॉलो असतो. हा पॅटर्न कुठं आहे हो? त्यांच्या जडांमध्ये. आणि हा पॅटर्न कुठली अडचण आहे हो? ही केतूची अडचण आहे.
त्याच्या पुढे गेलं तर केतूला फकीर, संत, संन्यासी म्हटलेला आहे. आता बघा, एक फकीर जर बघितला तर त्याचा ऍटिट्यूड कसा आहे हो, तुम्ही त्याला काहीतरी द्या तरी पण तथास्तु, तुझं भलं हो. तुम्ही त्याला काही नाही दिलं तरी पण तुझं भलं हो. त्याचा ऍटिट्यूड काय आहे? देण्याचा ऍटिट्यूड आहे. तुम्ही त्याला काही दिलं किंवा नाही दिलं तरी तो तुम्हाला देणार आहे, म्हणून केतूला देणेवाला किंवा गिव्हर म्हटलेला आहे. ज्याच्यामध्ये देण्याची क्षमता जास्त आहे असा व्यक्ती एक केतू ड्रिव्हन व्यक्ती आहे. ज्याच्यामध्ये दान करण्याची क्षमता जास्त आहे असा व्यक्ती एक स्ट्रॉंग केतूवाला व्यक्ती आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीवर स्टक राहणं ही राहूची परंपरा आहे आणि कोणत्याही गोष्टीपासून मुक्त होणं ही केतूचा ऍटिट्यूड किंवा केतूची परंपरा आहे. म्हणून जो व्यक्ती देतो तो व्यक्ती कुठं पोहोचतो? परमानंदला पोहोचतो. बघा, ज्याच्यामध्ये देण्याची क्षमता प्रचंड आहे तो व्यक्ती मुक्त आहे. आज ना उद्या तो त्या गोष्टींना देऊन मुक्ती प्राप्त करणार आहे आणि म्हणून परमानंदाचा कारक कोणाला म्हटलेला आहे? केतू म्हटलेला आहे. पुढे गेलं तर केतूला कैंची म्हटलेला आहे. आता का हो? कैंची म्हणजे कात्री. बघा, केतूला कैंची म्हटलेला आहे कारण जोपर्यंत आपण या मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधून कट केले जाणार नाही तोपर्यंत आपण अध्यात्मापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीपासून, कोणत्याही डिझायर्स, अटॅचमेंट पासून मुक्त करणारा, कट करणारा ग्रह कोण आहे? तर केतू आहे. म्हणून केतूला कैंची म्हटलेला आहे. आणि जिथं कैंचीचा वापर होतो तो मेडिकल फील्ड, ते मेडिकल फील्ड सुद्धा कोणाच्या अंडर आहे? केतूच्या अंडर आहे. एक चांगला डॉक्टर होण्यासाठी, रोगांना कट करण्यासाठी त्याचा केतू स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. म्हणून सगळं मेडिकल फील्ड कोणाच्या अंडर आहे? केतूच्या अंडर आहे. कैंची जर देवता बघितली तर मा तारा. तुम्ही जर बघितलं असेल की देवी शक्तीमध्ये मा तारा, जिला तारणारी देवता म्हटलेली आहे, त्या भाऊसागरामधून पार करणारी, तरवणारी देवता कोण आहे? तर मा तारा आहे. आणि तिच्या हातात काय आहे? तर कैंची आहे. बघा किती महत्व आहे. जी काय करायला? मटेरियलिस्टिक वर्ल्ड पासून आध्यात्मिक जगतामध्ये तुमची एंट्री करवाल्या आणि त्या देवतेच्या हातात कैंची आहे, कात्रे. म्हणून कैंचीला किंवा या देवतेला केतू म्हटलेला आहे. पुढे गेलं तर गणपतीला सुद्धा केतूचा कारक देवता म्हटलेला आहे किंवा केतूलाच गणपती म्हटलेला आहे. असं का हो? तर केतू किंवा गणपती काय आहे? तर मूलाधार चक्राचा देवता आहे. आपलं जे मूलाधार चक्र आहे, रूट चक्र आहे, बॉडीमध्ये 7 चक्र आहेत, त्या मूलाधार चक्रावर कोणती देवता आहे विराजमान? तर ती गणपती आहे. म्हणून रूट्सना जोपर्यंत मजबूत करत नाही तोपर्यंत तुमच्या लाईफ मधले विघ्न दूर होणार नाही. म्हणून गणपतीला विघ्न अर्थ का म्हटलेला आहे? तुम्ही तुमच्या रूट्सवर काम करण्यासाठी, रूट्सला मजबूत करण्यासाठी किंवा रूट्सला मजबूत करून गणपती काय करणार आहे? तुमची न्यू बिगिनिंग करणार आहे. म्हणून गणपतीला केतू म्हटलेला आहे. पुढे गेलं तर बघा की ऑकल्टचा कारक, आपण जे गुप्त विद्या, ऑकल्ट ऍस्ट्रोलॉजी शिकायला लागलोय किंवा बघायला लागलोय, त्या प्रत्येक ऍस्ट्रोलॉजी, ऑकल्ट किंवा तंत्र विद्याचा कारक कोण आहे? तर केतू आहे. या जगतामधली प्रत्येक विद्या, गुप्त विद्या जी अध्यात्माशी रिलेटेड आहे ती केतूच्या अंडर आहे. जोपर्यंत तुमचा केतू स्ट्रॉंग नसणार आहे तोपर्यंत तुम्ही यामध्ये येऊ शकत नाही. एक चांगला केतूवाला व्यक्ती एक चांगला गायडन्स देणारा व्यक्ती आहे. एक चांगला केतूवाला व्यक्ती ऑकल्टमध्ये, तंत्रविद्येमध्ये, ऍस्ट्रोलॉजीमध्ये एक्सलंट गोष्टी करणार आहे. म्हणून केतूचं स्ट्रॉंग असणं किंवा केतू मजबूत असणं ह्या गोष्टींसाठी फार अहम आहे. मेडिकल फील्ड बघितलं आपण, रिसर्च फील्ड सुद्धा कोणाच्या अंडर आहे? केतूच्या आहे. कारण रिसर्च करणं म्हणजे रूट्सला जाणं, डीप लेवलला जाणं, आणि ही डीप लेवलला जाण्याची गोष्ट, रूट्सला शोधण्याची गोष्ट कोण करतो? तर एक चांगला केतूवाला व्यक्ती करतो. म्हणून एक केतू हा रिसर्चर सुद्धा आहे. म्हणून जेवढे जेवढे सायंटिस्ट आहेत ते कोणाच्या अंडर आहे? तो तर केतूच्या अंडर आहे. एक चांगला सायंटिस्ट बनण्यासाठी सुद्धा केतूची मजबूती असणे फार अहम आहे. लक्षात येते? तर आता आपण 12 भावांमध्ये केतूचे रिझल्ट बघणार आहोत. प्रत्येक त्रिकोणांमध्ये केतूचे रिझल्ट बघणार आहोत.
तर बघा केतू इन 1, 5 and 9. बघा पहिल्या घरामध्ये, 5व्या घरामध्ये आणि 9व्या घरामध्ये केतू काय करणार आहे. तर बघा केतूची एक बेस्ट प्लेसमेंट आहे. पहिलं घर, 5वं घर, 9वं घर, ज्याला धर्म त्रिकोण म्हटलेला आहे. धर्माच्या ठिकाणी केतू सारखा आध्यात्मिक ग्रह बसला, मोक्षाचा ग्रह बसला, तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा धार्मिक विचार हा केतू देणार आहे. तुम्हाला धर्मपरायण करण्याचं काम हा केतू देणार आहे. मग 9वं घर गुरुच आहे आणि गुरुच्या ठिकाणी केतू सारखा ग्रह बसला. तुमचा ग्रह केतू किंवा तुमचा गुरु तुम्हाला मुक्ती प्रदान करणारा केतू आहे असं इथं म्हटलं तर पण हरकत नाही. एक डिवाइन नॉलेज, 9व्या घराला अध्यात्माचं घर म्हटलेलं आहे. एक प्रकारचं डिवाइन नॉलेज तुम्हाला इथं केतू प्रदान करणार आहे. पहिल्या घरामध्ये केतू आला, कॅरेक्टरचं घर आहे. कॅरेक्टरमध्ये केतू बसला. कॅरेक्टरमध्ये कोणाचे गुण आले? स्पिरिच्युअलिटीचे गुण आले, अध्यात्माचे गुण आले, लेटगोचे गुण आले. म्हणून हा केतू सुद्धा एक बेस्ट केतू आहे असं आपण म्हणू शकतो. 5वं घर तुमच्या बुद्धीचं आहे. बुद्धीमध्ये केतू सारखा ग्रह बसला. एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर हा केतू एक्सलंट आहे. बौद्धिक दृष्ट्या बघितलं थोडा विसरभोळेपणा सुद्धा हा केतूमध्ये दिसणार आहे पहिल्या घरामध्ये, 5व्या घरामध्ये. पण ओव्हरऑल सोल्युशन्स देण्यासाठी हा केतू एक्सलंट आहे. लक्षात येते 1, 5, 9 केतूची एक चांगली प्लेसमेंट आहे. इथं आपण केतू गुड म्हणू शकतो. कशासाठी चांगले हो? तर धर्म कार्यासाठी, ऑकल्टमध्ये येण्यासाठी, नॉलेज प्रदान करण्यासाठी ह्या केतूची प्लेसमेंट चांगली. पुढे जाऊया आपण 2, 6, 10. दुसरं घर, 6वं घर आणि 10वं घर. आता याला काय म्हटलेलं आहे हो? याला अर्थ त्रिकोण म्हटलेला आहे. जो तुमच्या सस्टेनन्सला गव्हर्न करणारा त्रिकोण आहे. जो तुमच्या धनाला गव्हर्न करणारा त्रिकोण आहे. ज्यातून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह चालवणार आहे असा त्रिकोण आहे. बघा दुसरं घर कशाचं आहे? धनाचं आहे, पैशाचं आहे. अशा ठिकाणी केतू सारखा ग्रह बसला. ओव्हरऑल जर बघितलं तर पैशाला कट करणारा ग्रह आहे. पण ज्यावेळी तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये येणार, अध्यात्मामध्ये येणार, त्यावेळी हा ग्रह तुमच्या धनाला काय करणार आहे? वाढवणारा ग्रह इथं सिद्ध होऊ शकतो. अर्थात तुम्ही ऑकल्ट ऍस्ट्रोलॉजी ह्या गोष्टींची, जो केतूचा कारक ग्रह आहे, केतू ज्या गोष्टीचा कारक आहे ह्या गोष्टींची जोडले गेलं पाहिजे. केतूला अँटिक वस्तू सुद्धा म्हटलेला आहे. त्यामुळे इथं केतू तुमच्याकडे अँटिक वस्तूंचा साठा करवणारा ग्रह ठरू शकतो. त्याच्या पुढे गेलं तर 6वं घर रोग, ऋण, शत्रू यापासून मुक्ती घडवणारा ग्रह इथं आपण म्हणू शकतो. 6वं घर रोग, ऋण, शत्रूंचा आहे, षडरिपूंचा आहे. केतू सारखा प्लॅनेट इथं बसला. षडरिपूंपासून मुक्ती इथं हा केतू देणार आहे. 10th हाऊस कर्मक्षेत्राचं घर आहे. आता कर्मक्षेत्रामध्ये केतू सारखा ग्रह आला, ज्याला काय म्हटलेलं आहे? संन्यासी. कर्म होणार आहे का? कर्म या व्यक्तीकडून होणार नाही. कर्मामध्ये अडचण येणार, त्या व्यक्तीला मन लागणार नाही इतर ठिकाणी कर्मामध्ये. पण ज्यावेळी असा व्यक्ती ऑकल्ट, ऍस्ट्रोलॉजी, तंत्रविद्या, मेडिकल फील्ड, रिसर्च फील्ड, केतू रिलेटेड फील्ड्स मध्ये येणार, त्यावेळी हा व्यक्ती इथं एक्सलेंट करणार आहे. ओव्हरऑल बघितलं 2, 6, 10 मध्ये अर्थ त्रिकोण तुमच्या कर्माचा त्रिकोण आहे हा. अशा वेळी तुमचा कर्माचा संबंध या केतूशी बनला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कर्माचा संबंध केतूशी बनवणार नाही तोपर्यंत इथं अडचणी येणार. ज्यावेळी 2, 6, 10 मधील केतू मध्ये तुम्ही कर्माचा संबंध केतूशी बनवणार आहे, केतूच्या फील्डमध्ये कर्म करणार आहे, त्यावेळी ते कर्म बूस्टअप होणार आहे. लक्षात येते तुमचा सस्टेनन्स ह्या केतूमुळे चालणार आहे. मेडिकल फील्ड, रिसर्च फील्ड, ऑकल्ट, तंत्रविद्या एक्सलेंट आहे 2, 6, 10 मधल्या केतूसाठी. त्यानंतर पुढे जाऊया आपण 3, 7, 11 काम त्रिकोण म्हटलेला आहे. इथं मोक्ष देण्यासाठी केतू आलेला नाही. केतू मोक्षाचा कारक असला तरी 3, 7, 11 काम त्रिकोण तुमच्या इच्छा, डिझायर्स ह्या त्रिकोणामध्ये बसलेल्या आहेत. 3, 7, 11 मध्ये तुमच्या इच्छा बसलेल्या आहेत. आता बघा इच्छांना कट करायचं काम इथं जनरली केतू करतोय. पण ज्यावेळी तुम्ही मेडिकल फील्ड, तंत्रविद्या, रिसर्च, ऍस्ट्रोलॉजी, ऑकल्ट किंवा केतू रिलेटेड कुठल्याही फील्डमध्ये असणार आहे, त्यावेळी हाच केतू तुमच्या इच्छापूर्तीचं कारण बनणार आहे. 3, 7, 11 मध्ये ज्यावेळी केतू आहे, इच्छा पूर्ण होत नाहीत, अध्यात्मामध्ये या, मेडिटेशन करा, ध्यान करा, ऑकल्टमध्ये या. बघा तुम्हाला फरक जाणवणार. तुमच्या अडचणी या इच्छापूर्तीच्या बाबतीत आहेत
त्या पूर्ण व्हायला लागणार. इथं तुम्हाला प्रॉफिट्स देणारा केतू आहे असं आपण म्हणू शकतो. मोक्ष प्राप्तीसाठी चांगला नाही आहे, पण ओव्हरऑल प्रॉफिट देण्यासाठी हा केतू चांगला आहे. तिसऱ्या घरामध्ये केतू तुमच्या मोबाईल्सवर केतू रिलेटेड रील्स, स्पिरिच्युअल रील्स येणं हे आपण साहजिक इथं बघू शकतो. लक्षात येते. त्यानंतर आपण पुढे जाऊया की 4, 8, 12 सगळ्यात इम्पॉर्टंट घर किंवा त्रिकोण 4, 8, 12 मोक्ष त्रिकोण. याला मोक्ष त्रिकोण म्हटलेला 4, 8, 12. चौथं घर मनाचं आहे. 8वं घर कशाचं आहे? गुप्त विद्यांचं घर आहे, सिक्रेसीचं घर आहे, तंत्र ऑकल्टचं घर आहे. आणि 12वं घर कशाचं आहे? स्वतःमध्ये मोक्षाचंच घर 12वं घर आहे. 8व्या घरामध्ये मृत्यू सुद्धा बसलेला आहे. बघा 4, 8, 12 मध्ये केतू आला, ज्याला मोक्ष त्रिकोण म्हटलेला आहे. मोक्षाच्याच ठिकाणी मोक्षाचा ग्रह आला. हा ग्रह ज्यावेळी तुम्ही केतूचं ऍक्टिव्हेशन करणार त्यावेळी तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाणार. 4थ्या घरामध्ये शुक्र प्रॉपर्टीचं घर आहे, लक्झरीजचं घर आहे, जेवढ्या तुमच्या संपत्तीचं आहे, भूमी भवन वाहन हे इथं बसलेलं आहे. आणि अशा ठिकाणी केतू बसला लगेच गोष्टी मिळणार नाहीत. तुमचे ज्यावेळी रूट स्ट्रॉंग होतील त्यावेळी त्या गोष्टी येत राहणार. ज्यावेळी तुम्ही ऑकल्टमध्ये असणार, केतूला मजबूत करणार, त्यावेळी या गोष्टी तुमच्याकडे येत राहणार. म्हणून 4, 8, 12 मध्ये ज्यावेळी तुम्हाला तुमच्याकडे भूमी भवन वाहन येणार आहे त्यावेळी तुम्हाला मुक्तीचा फील येणार आहे. भूमी भवन वाहन तुमच्याकडे यासाठी येणार आहे की त्यामधून तुम्ही मुक्तीकडे जाऊ शकाल. लक्षात येते. 4थ्या घरामधील केतू ह्या गोष्टी मुक्तीसाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही त्या गोष्टी भोगा आणि त्यापासून अलिप्त व्हा. ज्यावेळी या गोष्टी येणार तुम्हाला रिअलायझेशन होणार की या गोष्टींमध्ये काय राहिलेलं नाही, आता मुक्त व्हायचं. म्हणून जेवढे लोक मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवतात आणि एका स्टेजला येऊन ती संपत्ती दान करतात, स्वतःकडे काही ठेवत नाही, हे केतूवाले कोण आहेत? 4th हाऊसवाला केतू. दान करण्याची क्षमता कशी आहे? प्रचंड आहे. मोक्षाच्या घरामध्ये बसलाय, प्रॉपर्टीच्या घरामध्ये बसलाय, संपत्तीच्या घरामध्ये बसलाय. काय करणार आहे? ह्या गोष्टींचं दान इथं करवणार आहे. जर अर्थात चांगला केतू असला तर. स्टक राहिला 4थ्या घरामधील केतू, दान करत नसाल, केतूला मजबूत करत नसाल तर इथं मुक्तीमध्ये काय येणार आहे? बाधा येणार आहे. हाच केतू जो मोक्ष करण्यासाठी आला होता त्याला तुम्ही खराब केला. आता बघा केतू 8व्या घरामध्ये. तर बघा 8वं घर ऑकल्टचं आहे, ऍस्ट्रोलॉजीचं आहे. ऑकल्टचं आहे, ऍस्ट्रोलॉजीचं आहे, तंत्रविद्येचं आहे. जेवढ्या गुप्त विद्या आहेत ह्या विद्यांचं घर सुद्धा 8वं घर आहे. अशा घरामध्ये केतू आला. ज्यावेळी तुम्ही या गोष्टींमध्ये येणार, ऑकल्टमध्ये येणार, ऍस्ट्रोलॉजीमध्ये येणार, केतूला मजबूत करणार, त्यावेळी 4, 8, 12 वाला त्रिकोण तुम्हाला मोक्षाचं फील करून देणार. याच गोष्टी तुमच्या मोक्षाचं कारण बनणार. या गोष्टी शिकल्यानंतर तुम्हाला फील होणार की आता या जगतामध्ये काय राहिलेलं नाही, आपल्याला मुक्ती घ्यायची. 8व्या घरामधून केतू. 12वं घर मोक्षाचं आहे, दान, मेडिटेशन, मोक्ष सगळं 12व्या घरामध्ये बसलेलं आहे. आता हा केतू काय करणार आहे? खर्च चांगल्या ठिकाणी करवणार आहे, मोक्षासाठी करवणार आहे, दान चांगल्या ठिकाणी करवणार आहे. ओव्हरऑल एक बेस्ट प्लेसमेंट आहे केतू इन 12th हाऊस. ज्यावेळी अध्यात्माचं घर सुद्धा 12 आहे. बघा केतू इन 12व्या घरातली एक अशी स्टोरी आहे की ज्यावेळी तुम्ही पूर्ण समर्पित भाव एखाद्या देवतेपाशी ठेवता आणि त्यावेळी जर जग सुद्धा तुमच्या पाशी वाकड आहे किंवा जग तुमच्या विरोधात आहे तर ती देवता त्या जगाच्या विरोधात आहे. एवढी पॉवर आहे केतूमध्ये. तुम्ही जर समर्पित भाव ठेवत असाल आणि जग सुद्धा तुमच्या वाकड जात असेल तर ती देवता तुमच्यासाठी त्या जगाच्या वाकड जाणार आहे. एवढा केतू हा इथं पॉवरफुल केतू आहे. म्हणून 12th हाऊसचा केतू मोक्ष प्रदान केतोय. 4, 8, 12 ऑकल्टच्या गोष्टी केल्यानंतर, केतूला मजबूती केल्यानंतर एक वेळ अशी येणार की हाच केतू तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाणार. सगळ्यात बेस्ट प्लेसमेंट 4, 8, 12चा केतू. तर 4, 8, 12चा केतू मोक्ष देणारा केतू आहे, मोक्ष प्रदान करणारा केतू आहे. त्यानंतर 1, 5, 9 धर्म त्रिकोण मधला केतू, धार्मिक गोष्टींतून मोक्ष फील करवणारा केतू आहे. पुढे गेल्यानंतर 2, 6, 10 अर्थ त्रिकोण आहे. सस्टेनन्स चालवण्यासाठी केतूच्या फील्डमध्ये येणं गरजेचं आहे, तर सस्टेनन्स चालणार आहे, पैसा चांगल्या पद्धतीचा मिळणार आहे. 3, 7, 11चा केतू काम त्रिकोण आहे. ज्यावेळी केतूचं ऍक्टिव्हेशन होईल त्यावेळी कुठल्या ना कुठल्या तुमच्या इच्छा पूर्ण होत राहतील. तर आपण याच्या पुढे बघायचं आहे की केतूच्या युतीज कशा प्रकारे काम करतात. धन्यवाद.